बुलढाण्यात महिला व बालविकास विभागातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस पर्यवेक्षिका, CDOPंसह सुमारे 6,000 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, राज्यपत्रित अधिकारी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदवला. यानंतर 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व माहिती देवाणघेवाण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण काम बंद आंदोलन, तर 12 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. मागण्यांवर लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाचा परिणाम महिला व बालविकास विभागाच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे. साधारणतः महिला बालविकास विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांपासून सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने 2 ते 3 तारखेपर्यंत आपण सर्व जे कर्मचारी अधिकारी असतील तर ते काळ्या फिती लावून शासनाचे कामकाज करणार असून त्या पुढील दिवसांमध्ये बैठका तसेच ज्या VC शासन स्तरावरून होतात तर त्याला उपस्थित न राहणे अशी रूपरेषा असून काम बंद आंदोलन व सामूहिक रजा याबाबतचे जे पुढील जे संघटनेकडून निर्देश प्राप्त होतील तर त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शासनाकडे महिला बालविकास विभागाच्या प्रत्येक स्तरावरती काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या आहेत. जसे की विभागाकडे जो प्रलंबित आकृतीबंध आहे पदांच्या रचनेनुसार तर तो मंजूर करण्याच्या अनुषंगाने असेल. त्यासोबतच जे कंत्राटी कर्मचारी असेल तर त्यांच्या ग्रॅज्युइटी तसेच त्यांना जे लाभ देणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगानं सेवेच्या हमीच्या बाबत त्यांचे काही असतील तर या मागण्या प्राधान्याने मंजूर होणे आवश्यक आहे. सोबतच जिल्हा परिवीक्षक अधिकारी हे जे पद आहे तर याला वर्ग 2 या पदामध्ये प्रमाणे त्याची नियमितता करणे या अनुषंगाने मागणी आहे.